मघाशी एक क्षणाला तो तिला किस करेल असं वाटत असताना संधी असूनही आत्ताही तिच्यासोबत अगदी प्रमाणात वागला होता तो. तिला आता आपोआपच त्याचा रिस्पेक्ट वाटत होता. आय एम सॉरी कौस्तुभ, मी तुम्हाला इतरांसारखं समजले. आय एम सो सॉरी. ती असं म्हणाली तसा तो बाजूला झाला. थँक गॉड, समजलं एकदाचं तुला. बरं, आता जुन्या गोष्टीत जाऊ दे. जा पटकन आवर. मला भूक लागली यार मृण्मयी, प्लीज. आता असं बर्थडेला उपाशी ठेवणार आहेस का मला? आपण ऐकत आहात गुंतन्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतन्या आतुर फिरुनी भाग 51. मृण्मयी कौस्तुभला इतक्या दिवसांनी त्याची बायको म्हणून भेटत होती. तो कितीतरी वेळ तिच्याच मिठीत देहभान विसरून हरवलेला. इतक्या दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ती एकतर मिठीत होती आणि ही मिठी नेहमीपेक्षा नक्कीच वेगळी होती. सब्र का फल मीठा होता हे जाणवून देणारी अशी होती. त्याला तिच्यापासून दूर व्हायचं ना भान होतं, ना तशी इच्छा होती, ना तेवढ्याने त्याच्या मनाचं आज समाधान होत होतं. तरीही एक क्षणाला तो बाजूला होत तिचा चेहरा न्याहाळू लागला. सोबतच तिच्या विस्कळीत होऊन समोर आलेल्या बटांना तो अगदी प्रेमाने मागे सारत होता. ती आता घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. त्याचं असं इतक्या जवळून तिला न्याहाळणं तिच्यासाठी नवीन जे होतं. आतमध्ये हृदयस्पंदनांचा नुसता कल्लोल चाललेला आणि त्यात बहुतेक तिच्या ओठांना आता कोरड पडलेली. तिने त्याच उडालेल्या घाबरगुंडीत तिचा खालचा ओठ वरच्या ओठांखाली अलगद पकडला आणि तिच्याकडे पाहणाऱ्या कौस्तुभने तिची ही हरकत नेमकीच हेरली. तत्क्षणी वेगळीच इच्छा त्याच्या मनाला स्पर्शून गेली होती. तोही नकळत कसल्याशा ओढीने तिच्या ओठांकडे निघाला आणि ते पाहून तिच्याकडून कधीचा जडावलेला आणि धरून ठेवलेला श्वास तिने मोकळा केला. आणि एवढ्यात त्याने मात्र कसलीही घाई न करता तिच्या डाव्या गालावर अलगद ओठ टेकवले आणि पुन्हा बाजूला होत तिच्याकडे पाहू लागला. जाऊन फ्रेश होऊन ये. डोळे बघ कसे झालेत रडून. आणि आता असं रडायचं नाहीये हा. चल आपण कुठेतरी जातोय. ओके आलेच, ती म्हणाली. ती जायला निघणार तर त्याने तिला पुन्हा पकडलं आणि पुन्हा स्वतःकडे ओढून समोर घेतलं. 1 मिनिट, हे काय? तुझी टिकली इकडे डोळ्यांवर लागली आहे. वेट, अशीच डोळे मिटून राहा. तो तिला पाहत हसला आणि तिला म्हणत असल्याने ती टिकली अलगद काढली आणि तिच्या कपाळावर नीट लावली. नाव इट्स फाईन. आता गोड दिसतेस तू. तिला पुन्हा एक वेळ न्याहाळत राहिलेला तो. तिला पाहत असताना तत्क्षणी त्याच्या मनात वेगळीच हलचल होऊन गेलेली आणि न राहून त्याने पुन्हा तिला मिठीत घेतलं. आय एम सॉरी, आज तुला सोडूच वाटत नाहीये यार मृण्मयी. त्याचं असं वागणं पाहून तिच्याही अंगभर क्षणाक्षणाला शहारा उठून जात होता. मग अशी एक क्षणाला तो तिला किस करेल असं वाटत असताना संधी असूनही आत्ताही तिच्यासोबत तो अगदी प्रमाणात वागला होता. तिला आपोआपच त्याचा रिस्पेक्ट वाटत होता. आय एम सॉरी कौस्तुभ, मी तुम्हाला इतरांसारखं समजले. आय एम सो सॉरी. ती असं म्हणाली तसा तो बाजूला झाला. थँक गॉड, समजलं म्हणायचं एकदाचं तुला. बरं, आता जुन्या गोष्टी जाऊ दे. जा पटकन आवर. मला भूक लागली यार मृण्मयी, प्लीज. आता असं बर्थडेला उपाशी ठेवणार आहेस का मला? तो आता बारीक चेहरा करत म्हणाला. ओ सॉरी, आलेच. म्हणत ती पटकन फ्रेश व्हायला धावतच बाथरूममध्ये गेली. तीही खूप खुश फील करत होती. आत येऊन पटापट फेस वॉश केला आणि बाहेर आली. तो तिची येण्याची वाट पाहत तिथेच थांबला होता. ती येताच तो फ्रेश व्हायला गेला. तोपर्यंत आरशासमोर येत तिने चेहरा केस नीट केले आणि थोडाफार मेकअप केला. त्याने गालावर केलेला किस अजूनही गालावर रुळत असल्याची फिलिंग तिला होत होती आणि त्यामुळे गालात छान ब्लशही आलेलं. आवरून तयार होत होतीच एवढ्यात फ्रेश होऊन तोही आरशासमोर आला. तिच्या मागे उभा राहून आवरू लागला. असं एकमेकांच्या पाठोपाठ आरशासमोर उभे राहून या आधी कधीच तयार झाली नसेल ती. तो आला तसं तिला वेगळंच फिलिंग आलं, जणू वातावरणात पुन्हा जडपणा आलाय असं. तो आला तसा त्याच्यासमोर अगदी यंत्रवत तयार होऊ लागली ती आणि ब्लश तर जैसे थे तसंच होतं तिच्या चेहऱ्यावर.
ती आवरून बाजूला होणार तर त्याला एकदम आठवलं मनालीतल्या त्या फोटोचं. अरे हो, तुला एक विचारायचं राहिलं. मृण्मयी, तू स्टेटसला लावलेला आपला फोटो मनालीमध्ये काढलेला आहे, राईट ना? तो तिला त्याच्यासमोर वळवत म्हणाला. हो, पण आपण तर ते फोटो घेतलेच नव्हते त्या फोटोग्राफरकडून, मग तुझ्याकडे कसे आले? हो, आठवतं का? ते तुम्ही रागात निघून गेला आणि आपली चुकामुक झाली होती. मला वाटलं तुम्ही मंदिराच्या तिथे आडोशाला थांबाल, कारण मध्ये स्नो पडायला सुरुवात झालेली. पण तुम्ही निघून गेला आणि मी तिथं मंदिराच्या आडोशाला थांबले होते, तर तो फोटोग्राफर तिथं आला आणि मला रिक्वेस्ट करू लागला फोटो घेण्यासाठी. मग मी घेतले होते तेव्हा ते. ओ तरीच, थँक्स. मला वाटलं जबरदस्तीने फोटो काढण्यात काय अर्थ, म्हणून मी. बट इट वॉज नाईस सरप्राईज फॉर मी मृण्मयी. सकाळी मी ते फोटो असे पाहिले अँड इट वॉज लाईक. पुढे त्याने न बोलताही बाकीचे भाव तिला त्याच्या चेहऱ्यावर दिसलेच. आय कॅन अंडरस्टँड. आय एम सॉरी, ती खाली पाहत म्हणाली. ओ हो मृण्मयी, आता सॉरी नको आहे हा मला. सारखं सॉरी सॉरी बोलून मला असं गिल्टी करू नकोस आता तू. इफ यू रिअली वॉन्ट टू बी सॉरी देन. तो बोलता बोलता मध्येच थांबला. देन वॉट? यू नो व्हेरी वेल वॉट आय वॉन्ट मृण्मयी. आपल्यात सगळं नॉर्मल व्हावं, अगदी सर्वसामान्य नवरा बायकोसारखं. मला तू हवी आहेस माझी बायको म्हणून, म्हणजे आता मिळाली आहेसच. पण बोलताना त्याच्या श्वासांची लय एकदम बदलली होती. तिला त्याच्या बोलण्याचा रोख लगेचच लक्षात आला. पण जर त्यासाठी मला अजून वेळ लागत असेल तर? म्हणजे मला थोडी भीती, म्हणजे थोडीशीच. आणखी थोडा वेळ द्याल का? तिने बारीक तोंड करून किंचित घाबरत विचारलं. नाही मिळणार, आता कसलाही वेळ नाही मिळणार आहे तुला. डोंट वरी, मी आहे ना. जस्ट ट्रस्ट मी. तो असा तिचा चेहरा निहाळत बोलत होता आणि ती त्याला असं पाहताना पाहून जरा जास्तच कॉन्शियस होत होती. ओके, माझं झालंय आवरून, म्हणत ती नजर झेलता न आल्याने नजर चुकवत बाजूला झाली आणि तिनं विषय बदलला. हो, माझंही झालंय. एक मिनिट, तुझा एखादा ड्रेस सोबत असू दे, माझाही मी घेतोय. ओके, पण नेमके कुठे चाललोय आपण? ती कपाटाकडे जात बोलली. ते तू विचारायचं नाही, मी घेऊन जाईल तिथं यायचंय तुला, कळलं ना? तो त्याचा एक शर्ट आणि ट्राउझर सॅकमध्ये घेत बोलला. ओके. ती आताही थोडी भीती वाटून कशीबशी हसली. आणि इकडं ते कपडे माझ्याच बॅगमध्ये ठेवतोय, तुझेही कपडे. तो म्हणाला तसं तिनेही ते त्याच्याकडे दिले आणि कपडे ठेवताच दोघे खाली निघाले. त्याने काय प्लॅन केलं हे समजायला तिला मार्ग नव्हता आणि यामुळे थोडीशी घाबरलेली त्याच्यासोबत निघाली खरी, पण मनातून तरीही तिला प्रचंड भीती वाटत होती. त्यात आता नकळत इनडायरेक्टली त्या विषयावर दोघांचं बोलणं झालेलं आणि तो आता तिला वेळ देणार नसल्याचं बोलला होता हे पाहून ती नाही म्हटलं तरी घाबरलेली आणि आता माघार शक्य नाही हे तिलाही माहिती होतं. ते एव्हाना दोघंही खाली आले. आई तिथंच फिरत होती. दोघात काय झालंय, अजून तरी सगळं नीट झालं की नाही अशी चिंता तिला सतावत होती. एवढ्यात दोघं खाली आवरून आलेले पाहून. अरे आलात, कुठं बाहेर निघालाय का तुम्ही दोघं? हो आई, आता लोणावळ्याला निघालोय, उद्या येऊ, चालेल ना? ओ ठीक आहे ना, या जाऊन या, नीट जा, काळजी घ्या. आई येते, मृण्मयी म्हणाली. हो या, आई म्हणाली आणि दोघंही बाहेर पडले. आता कार घेईल असं वाटलेलं तिला, पण तो तिला बाईककडे घेऊन आला. त्याने तिच्याकडेच पाहत सॅक पुढच्या साईडला अडकवली आणि बाईकवर बसला. ती आताही हरवली होती विचारात. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, त्यालाही जाणवलेलं, पण आता त्याला त्याची फिकीर नव्हती. तिची भीती कशी दूर करायची हे त्याला चांगलंच माहिती होतं. बसतेस ना? बाईक स्टार्ट करत त्याने तिला आठवण करून दिली तशी भानावर येऊन ती बाईकवर बसायला आली. माझ्या बाईकवर कसं बसायचंय लक्षात आहे ना, का विसरली आहेस? त्याने हसत विचारलं. तशी तीही हसली. हो. त्याच्या खांद्याला पकडूनच ती बाईकवर बसली, पण आधीसारखी. पण मग बाईक स्टार्ट करूनही त्याने पुढे काही घेतलीच नव्हती, फक्त बाईकचा आवाज करत राहिला होता.
2-3 सेकंद यात गेले तरीही ती तशीच. काय विचार करते एवढा? हा विचार करत अखेर तोच हेल्मेटची कास वर करत मागे वळला. मृण्मयी, माहिती आहे ना कसं बसायचंय, तरच ही बाईक पुढे जाईल, कळलं का? तो तिला आठवण करून देत पुन्हा म्हणाला. तसं उंचावलेल्या स्पंदनांना सावरत तिने भल्या हिमतीने तिचे हात त्याच्या भोवती गुंफले आणि मगच त्याने बाईक गेट बाहेर घेतली. बाईकने काहीच क्षणात हवेचा वेग पकडलेला आणि साडी नेसलेली मृण्मयी आत्ताही अगदी घट्ट बिलगून त्याला बसलेली पडण्याच्या भीतीने. त्याच्या मात्र गालात खूप मोठी स्माईल आलेली. मध्येच एक ठिकाणी उतरून दोघांनी थोडेफार खाऊन घेतलं असेल आणि ते आता पवना लेक कॅम्पिंगला आलेले. 1 नाईट स्टेचा अचानक प्लॅन केलेला कौस्तुभने जेव्हा तिचं स्टेटस पाहिलेलं तेव्हाच आणि आता ते सगळं प्रत्यक्षात होत होतं. दोघंही तिथे 4:30च्या दरम्यान पोहोचले. त्यांना त्यांचा टेंट अलॉट झाला आणि ते दोघंही आत आले. असं तिच्यासोबत तिने तिच्या आयुष्यात त्याला एक्सेप्टन्स दिल्यानंतर पहिल्यांदा होत होतं आणि ही सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट होती त्याच्यासाठी. त्याला हे सगळंच खूप थ्रिलिंग वाटत होतं. मृण्मयी, चल तिकडं छान नदी आहे, तिकडं जाऊन गप्पा मारूया का? चालेल ना? तसंही अजून कुठे जाणून घेतलंय मी तुला. मला जाणून घ्यायचंय की माहीत नाही, पण मला तर घ्यायचंय बुवा. तिला पाहत तो म्हणाला आणि तिची नजर त्याच्यावर आली तसं त्याने त्याची नजर भलतीकडे वळवली. असं तिरकस बोलता तुम्ही मला नेहमी, मग सरळ सरळ बोललो तर लक्षात येत नाही ना तुझ्या? तो तिरकस तिच्याकडे पाहत मनमोकळा हसला. गंमत करतोय ग, तो पुढे म्हणाला. तसं तिच्याही गालात हसू आलं आणि तिच्या लक्षात येत होतं की तो आता किती मोकळा वागतोय. चिडचिड तर अजिबात करत नव्हता. अगदी हसून खेळून त्याला तिच्यापर्यंत जे पोहोचवायचंय ते बरोबर पोहोचवत होता. म्हणजे असा तो नक्कीच नाहीये. कौस्तुभ किती बदलले आहेत माझ्या एका स्वीकृतीमुळे, किती खुश दिसत आहेत. म्हणजे माझा हा विचार ही चूक होता तर ते असे नाहीच आहेत जसे मला दाखवत होते. ही इज व्हेरी केअरिंग, चार्मिंग अँड हॅपीएस्ट पर्सन, जस्ट लाईक हिज ब्रदर. आता फक्त विचार करत राहणारेस का सोबतही येणारेस? तो तिला विचारात हरवलेली पाहून म्हणाला. हो चला ना. नर्वस होऊन केस कानामागे घेत ती टेंट बाहेर पडली. मागून येऊन तो तिच्या सोबत चालू लागला. दोघंही चालत नदीजवळ आले. चल तिकडं जाऊन बसू. दूर एका ठिकाणी इशारा करत त्यानं सांगितलं आणि ती मुकाट्याने त्याच्यासोबत तिथं निघाली. तिलाही तर ते क्षण त्याची सोबत आवडत होती. तिथे येऊन तिला आधी बसायला सांगून मगच तो तिच्या शेजारी थोडं अंतर ठेवून बसला. काही क्षण पाणी पाहत राहिला आणि मग तिला म्हणाला. मृण्मयी, तुझ्या खांद्यावर हात ठेवू शकतो ना मी? त्याच्या अचानकच्या प्रश्नाने त्याच्याकडे लक्ष गेल्याशिवाय राहिलंच नाही तिचं. अन मग मान हलवत तिने नजर चुकवली आणि पाण्यावर स्थिरावली. पण त्यासाठी तुझ्या जवळही बसावं लागेल. असं का विचारताय? असं विचारायची गरज नाही आहे. मी नाही काही म्हणणार तुम्हाला. थँक गॉड, मग काही हरकत नाही. मला तिच्या जवळ सरत त्याने पटकन तिच्या खांद्यावर हात ठेवला. काय आहे विचारावं तर लागतं ना. आधीचा अनुभव आहे बाबा, घाबरावं तर लागतं बायकोला. तो पाण्याकडे एकटक पाहणाऱ्या तिला पाहत असं म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो आता समोर चमचमणाऱ्या पाण्याकडे पाहत गोड स्मित करत होता आणि त्याला पाहणारी तिला त्या क्षणाला तो किती क्यूट वाटत होता. खूप प्रेम वाटत होतं तिला त्याच्याबद्दल. पहले भी मैं तुमसे मिला हूँ, पहली दफा ही मिलके लगा, तूने छुआ जख्मों को मेरे, मरहम मरहम दिल पे लगा. दुरून कुठून तरी गाण्याचे शब्द कानावर पडत होते. आजचा भाग इथंच संपलेला आहे. मृण्मयी आणि कौस्तुभ एकमेकांची सोबत एन्जॉय करत आहेत. कसा वाटला हा पार्ट आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.